कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा ग ताई, आज एवढं दागिना? आज देवीचा वार आहे, एवढे दागिने आम्ही घालतोच की। हा ताई, इसरले होते। आरतीची तयारी झाली? वय झाली। मग जा, आम्ही काम दिलंय ना तुला। आमच्या पाठीपाठी कशापायी करतेस? ताई, अगं एक विचारायचं होतं। काय? तू जे सांगितलंय ते खरंच करायचंय? उगाच कशापायी सांगू आम्ही? आजवर आम्ही जे काही सांगितलंय ते केलंय आणि त्यात यश बी मिळवलंय। वय, अगं पर ती अतिशहाणी बाई जे सांगल ते ऐकल का? ऐकावं लागल तिला। आता सुनबाई 24 तास घरात आणि अधिपती बाहेर असतील। दृष्टीआड राहिली माणसं की सृष्टीआड होत्यात। बया, म्हणून तू अधिपतीला कामात गाडून ठेवलेस वय? अगं ते हल्ली दिवस रात्र फॅक्टरीतच असतात। आता त्यासनी सकाळ काम, दुपार काम, रात्री काम। आणि सुनबाई खोलीमध्ये सकाळी खोलीत, दुपारी खोलीत, रात्री खोलीत, ते बी एकटीच। बरोबर। पर ताई, मला नाही वाटत बर का ती गप्प बसल म्हणून खोलीत। म्हणजे? अगं एका जागेवर पाय टिकतोय वे तिचा। जबरदस्तीनं बसवलं तर ती चिडणार, वरडणार। हा, ते तर होणारच। आणि मग त्या त्रासामध्ये ती अशी काही चूक करल की त्या चुकीला माफी नाही। वा ताई वा, अगं कसलं भारी डोस काय ग तुझा। जा आता कामाला लाग। ताई, अजून एक विचारू? आता काय? हे समजा झाल्यावर तुझ्या डोसक्यात पुढचा विचार काय आहे का? हितपर्यंतच विचार करून ठेवलास काय? सगळं आताच सांगू काय तुला? अगं नाही ताई, मला जरा कळलं असतं का तुझ्या डोसक्यात पुढचं काय आहे, तर म्हणून मी विचारलं। म्हणजे ते का नाही आला आमच्या ध्यानात। तुझी सुई एकाच ठिकाणी अडकल्या, तुझी चंची। ताई, अगं तू कसं ओळखलंस? कारण आम्ही पुढचा विचार आधी करतो। ताई, अगं माझ्या पोरीचं भविष्य तुझ्या हातात आहे ग। आणि जर सुनबाईचा कार्यक्रम असा होणार असेल तर मग माझी चंची। अगं ताई, चिडू नगस ग, मी आपलं सहज विचारलं। पोरगी आशाला लागल्या ग आणि तिला पश्चाताप बी झालाय। ती आता पुन्हा असं कधी बी करणार नाही ताई। तू मोठ्या मनानं माफ कर की ग, तिला तुझ्या पायाशी राहू देत ताई। सुनबाईंची एकदा का इथून गच्छांती झाली की आम्ही लगेच अधिपतींचा आणि तिचा काडीमोड करून घेऊ। आणि त्यानंतर अधिपतींचं कुणाशी, कसं आणि कधी लग्न लावायचं हे आमच्या डोसक्यात फिट आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।